नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं। आजच्या व्हिडिओमधून बघा आपण वसंत पंचमीचा सण हा कसा साजरा करतात आणि कशासाठी करायचा आणि केव्हा आहे याबद्दल आपण ह्या व्हिडिओमधून माहिती घेऊयात। वसंत पंचमीला आपल्या जीवनामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांच्या आणि करिअरमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे। आता वसंत पंचमी 2026 मध्ये शुक्रवार दिनांक 23 रोजी साजरी केली जाणार आहे। आता वसंत पंचमी म्हणजे बघा ही नुसती आता सरस्वती मातेला समर्पित अशी आहे आणि सरस्वती मातेचे ह्या दिवशी पूजन करण्याला विशेष असे महत्त्व सांगितलेले आहे। आता सरस्वती माता ही फक्त ज्ञानाची नाही तर बुद्धीची आणि यशाची सुद्धा आपली देवता आहे। तर बघा सरस्वती मातेच्या आता बघा आपण बघतो की आता आपल्या जीवनामध्ये काही मुले खूप हट्टी असतात, खूप हट्टीपणा करतात, खूप काही म्हणजे मागे बोलणे, उलटून बोलणे आणि आईवडिलांचं न ऐकणे, अभ्यासामध्ये त्यांची प्रगती न होणे, असे दिवसेंदिवस आपल्याला समस्या बघायला मिळत असतात। अशा वेळेस बघा वसंत पंचमीचा जो सण आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे। याच मुलांच्या प्रगतीसाठी आणि आईने काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत जेणेकरून आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये वाढ होणार आहेत। आणि बघा बुद्धीची देवता आणि ज्ञानाची शिक्षणाची जी देवता आहे तिला समर्पित हा दिवस आपल्याला मोठ्या उत्साहाने साजरा करायचा आहे आणि तो केला सुद्धा जातो। तर बघा आपल्याला आपल्या करिअरमध्ये आणि आपल्या शिक्षणामध्ये आपल्याला जर प्रगती पाहिजे असेल तर आपल्याला सरस्वती मातेचे पूजन करायचे आहे। आता सरस्वती मातेला पिवळा रंग आणि पांढरा रंग हा अतिशय प्रिय असा आहे आणि त्यामुळे आपल्याला सरस्वती मातेचे जेव्हा पूजन करायचे आहे तर तो वसंत पंचमीचा दिवस हा केव्हा आहे तर बघा माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 5व्या दिवशी वसंत पंचमी हा सण साजरा केला जातो। आता ह्या दिवशी सरस्वती पूजन आपल्याला करायचे आहे आणि मुलांची प्रगती किंवा आपल्या करिअरमध्ये सुद्धा आपल्याला प्रगती करायची आहे। आता पांढरा रंग किंवा पिवळा रंग हा सरस्वती मातेला अतिशय प्रिय असा आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की ह्या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला पांढरे रंगचा जो कपडे आहेत ते पांढरे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे किंवा पिवळे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे। बघा याने शिक्षणामध्येच आपली प्रगती होत नाही तर आपल्या पिवळा रंग हा चैतन्याचे आणि उत्साहाचे असे प्रतीक आहे, म्हणून आपल्याला पिवळा रंग हा परिधान करायचा आहे आणि आपल्याला पांढरा रंग सुद्धा परिधान करायचा आहे कारण तो सरस्वती मातेला अतिशय प्रिय आहे। तर ह्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे तर सकाळी उठायचे आहे आणि आपल्याकडे बघा सरस्वती मातेचा जर फोटो असेल, मूर्ती असेल तर आपल्याला त्याची पूजा करायची आहे। फुले, अक्षदा आणि चंदनाचा टिळा जो आहे तो आपल्याला सरस्वती मातेला लावायचा आहे आणि आपल्याला जो प्रसाद म्हणून देवीला बघा आपल्याला तुम्ही बुंदीचे लाडू किंवा बेसनाचे लाडू किंवा केशर भात हा नैवेद्य देवीला दाखवता येऊ शकतो आणि दाखवायचा आहे आपल्याला। याच्यापैकी एक जरी नैवेद्य दाखवला ना तरी चालतो, परंतु ही मिठाई किंवा हा लाडू आपल्याला हे जे पदार्थ आहेत हे आपल्याला देवीला अर्पण करायचे आहेत। आणि बघा आता मुलांच्या समस्या सगळ्यांनाच असतात आणि त्याने परेशान सुद्धा सर्व आईवडील असतात, त्याच्यामुळे बघा ह्या जे आपल्याला सण लावलेले आहेत हे जे त्या आपल्याला त्या समस्येवरती समाधानासाठी हे लावलेले आहेत। त्याच्यामुळे आपल्याला समाधान मिळवण्यासाठी शिक्षणामधील प्रगती करण्यासाठी आपल्याला वसंत पंचमीच्या दिवशी अशी पूजा करायची आहे आणि सरस्वती मातेच्या चरणाशी आपले जे वाद्य असतील, जे पुस्तके असतील ते ठेवायचे आहे आणि देवीला आपल्याला प्रार्थना सुद्धा करायची आहे आपल्या यशासाठी आणि आपल्या प्रगतीसाठी। तर अशी ही देवता आहे आणि ह्या बघा हा उत्साहाचा सण आपल्या हिंदू सणांपैकी एक आहे आणि तो मोठ्या उत्साहामध्ये सर्वत्र साजरा केला जातो। आणि ह्या दिवशी काय काय उपाय करायचे आहेत तर बघा काय उपाय करायचे आहेत तर माता भगिनींनो आपल्याला मध जो आहे तो मध घ्यायचा आहे आणि दर्भाची काडी असेल, तुळशीची काडी बघा वाळलेली नको, वाळलेली तुम्ही जिभेवर जर ती काडीने लिहिलं तर ती काडी टोचू शकते, म्हणून आपल्याला ओली काडी घ्यायची आहे तुळशीची आणि नाही तर दर्भाची काडी किंवा सोन्याची जर तुमच्याकडे अंगठी वगैरे असेल ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि ती मधामध्ये बुडवायची आहे। आणि मधामध्ये बुडवल्यानंतर आपल्याला जिभेवरती मुलांच्या एम हा मंत्र लिहायचा आहे आणि तो मुलं जर मोठे असतील तर ते सुद्धा आरशात बघून एम हा शब्द
आपल्या स्वतःच्या जिभेवरती लिहू शकतात. आता बघा, मुलं बाहेरगावी असतात तर बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की आता बाहेरगावी मुलं असतात शिक्षणासाठी किंवा कुठे ठेवलेले असतील तर काय करायचं. तर मुले बघा मोठी असतील तर त्यांनी स्वतःसुद्धा हा मंत्र आपल्या जिभेवरती लिहिला तरी चालू शकतो. आणि छोट्या असतील तर आईने त्यांच्या जिभेवरती वसंत पंचमीच्या दिवशी हा शब्द हा शब्द जरूर लिहायचा आहे. तसंच आपल्याला काय करायचं आहे की अभ्यास करताना आपलं तोंड हे नेहमी उत्तर दिशेला आलं पाहिजे याचं भान ठेवायचं आहे, याचं ध्यान ठेवायचं आहे. आणि उत्तर दिशा ही बघा ज्ञानाची आणि बुद्धीची दिशा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला करिअरमध्ये आणि शिक्षणामध्ये नक्कीच यश मिळतं. म्हणून आपल्याला आपलं अभ्यासाचं जे तोंड आहे ते आपल्याला उत्तर दिशेला करायचं आहे. आणि आपल्याला परत काय करायचं आहे की जो आपल्याला अभ्यासाचा खोलीतलं वास्तुशास्त्रानुसार सुद्धा याला फार महत्त्वाचे स्थान आहे. तर काय करायचं आहे की आपला जो भिंतीचा रंग आहे तो आपल्या क्रीम किंवा ऑफ व्हाईट जो आहे तो रंग आपल्याला ह्या भिंतींना लावायचा आहे. वास्तुशास्त्रानुसार सुद्धा याला भरपूर असे महत्त्व आहे. तर आपल्याला सरस्वती पूजन करायचे आहे. सरस्वती देवता ही नुसती बुद्धीची देवता नाही तर ती आपल्याला चैतन्य देणारी सुद्धा देवता आहे. म्हणजे आपली चैतन्य मिळाले की आपली प्रगती बघा शिक्षणामध्ये आपोआपच होत असते. आणि वसंत पंचमीचा जो हा सण आहे तो ऋतुबदलाचा सुद्धा महत्त्वाचा सण आहे. आता बघा हिवाळ्याची ही कडक थंडी असते आणि काय व्हायला लागतं की ह्या दिवसामध्ये जे पानं आहे हिवाळ्यामध्ये गळायला सुरुवात होते, पानांची गळती होते आणि वसंत ऋतूंची सुरुवात ह्या वसंत पंचमीपासून होते. त्याच्यामुळे काय होतं की जी झाडांची पाने गळालेली आहे तर ती नवीन पालवी आपल्या झाडांना फुटत असते. त्याच्यामुळे हा वसंत ऋतूचा जो सण आहे, ऋतूमधील बदलांचा हा सण साजरा केला जातो. तर याला फार महत्त्वाचे स्थान आहे. आणि आपल्या शरीरामध्ये चैतन्य निर्माण व्हावे, आपल्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी म्हणून आपल्याला वसंत पंचमीचा सण हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करायचा आहे. आणि आपल्याला या दिवशी कोणता मंत्र म्हणायचा आहे तर ओम ऐं सरस्वत्यय नमः हा मंत्र आपल्याला या दिवशी म्हणायचा आहे. आईने प्रत्येक मुलांकडून ओम ऐं सरस्वत्यय नमः हा मंत्र आपल्याला मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे, मुलांना म्हणायला लावायचं आहे. आणि आपल्याला बघा काय करायचं आहे की जी आपल्याला सरस्वतीची रांगोळी, जी शिक्षणाची रांगोळी सुद्धा येते, ते सरस्वती यंत्रांची जी रांगोळी आहे ते सरस्वती यंत्र आपल्याला एखाद्या कागदावरती काढायचं आहे. नाहीतर नाही काढता आलं ना मैत्रिणींनो तर आपल्याला प्रिंट तर अवश्य मिळतं, ते प्रिंट आपल्याला घेऊन यायचं आहे आणि देवघरामध्ये त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. याने सुद्धा आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये, ज्ञानामध्ये भरच होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला अशी पूजा करायची आहे. वसंत पंचमीचा हा सण आपल्याला बुद्धीत आणि ज्ञानातच भर पाडत नाही तर आपल्या विचारात आणि जीवनशैलीमध्ये सकारात्मक असे बदल घडवून आणत असतो. आणि सरस्वती मातेला हा समर्पित असा आहे. त्याच्यामुळे आपल्याला सरस्वती देवीचे जर पूजन केले तर जीवनातील नवीन मार्ग, आपले करिअरमधील जे नवीन मार्ग आहेत ते उघडले जातात. आणि आपल्या जीवनामधील जेवढी नकारात्मक शक्ती आहे किंवा नकारात्मक जे विचार आहेत ते जाऊन आपल्या जीवनामध्ये सकारात्मक विचार जीवनशैली आहे ती आपल्याला येते, आत्मसात होते. आपल्या जीवनामध्ये सकारात्मक असे बदल होत असतात. त्याच्यामुळे आपल्याला सरस्वतीचे हे पंचमीला पूजन करायचेच आहे. आणि दुसरे बघा, आपल्याला कोणताही सण असो, आपल्या सणांमध्ये असे मोजके जर आपण सण सोडले तर काळा रंग आपण कधीही परिधान करत नाही. तर आणि एरवीही आपण करू नये असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलेच आहे. कारण काळा रंग हा निगेटिव्हिटी पसरवतो, नकारात्मक शक्तींचा प्रवेश होतो असं म्हणतात. त्याच्यामुळे हा काळा रंग पंचमीला तुम्ही अजिबात घालायचा नाही आहे. आणि काळा रंग शक्यतो तुम्हाला अवॉइड करायचा आहे, हा परिधान करायचा नाही आहे. काळा रंग हा आपल्या शास्त्रानुसार कोणत्याही सणांना परिधान करणं तसं वर्जच मानलेलं गेलेलं आहे. आणि वसंत पंचमीला सुद्धा आपल्याला पिवळा आणि पांढराच रंग वापरायचा आहे आणि पांढऱ्या रंगाचेच वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे. पिवळा रंग हा जीवनामध्ये उत्साहाचे प्रतीक मानला जातो आणि नवचैतन्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्यामुळे आपल्याला शक्यतो पिवळा रंगावरती आपल्याला जास्त भर द्यायचा आहे आणि पिवळा रंग आपल्याला परिधान करायचा आहे. तर तुम्हाला शिक्षणामध्ये प्रगती करायची असेल तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत बघा, हा मधाचा जो छोटासा उपाय सांगितलेला आहे तो वसंत पंचमीच्या दिवशी आईने जरूर करायचा आहे. आणि
आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये हातभार लावायचा आहे आणि आपल्या ज्या समस्या आहेत ते सोडवण्यासुद्धा मदत आपल्याला होत असते। त्याच्यामुळे आपल्याला हा वसंत पंचमीचा जो सण आलेला आहे ती संधी आपल्याला चुकवायची नाही आहे। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।